ठिकाणी सगळंच होतं. तो ठीक आहे सूरजजी, अडचण काय निधी देताना फक्त दादांचीच नाही, दादांच्या वक्तव्याचं समर्थन करताना तुमचीही होते, समजू शकतो आम्ही. महेशजी, जे काय सूरजजी सांगतायत, येते सूरजजी परत तुमच्याकडे. महेशजी, जे काय सांगतायत पटतंय का तुम्हाला हे सगळं? कविताजी, मिश्किलपणे किंवा इतक्या सहजपणे दादांच्या या वक्तव्याकडे बघता येणार नाही. सूरजजी ज्याप्रमाणे म्हणतायत तसं जर मिश्किलपणे निवडणुकांच्या आधी कोणतीही स्टेटमेंट्स केली आणि जर नंतर म्हणालं की नाही हे आम्ही मिश्किलपणे बोललो तर निवडणूक आयोगाला हे चालणार आहे का? निवडणूक आयोग आज का गप्प आहे हेच आम्हाला खरं म्हणजे प्रश्न पडलाय. निवडणूक आयोगाने अशा स्टेटमेंट्सवर तत्परतेने कारवाई करायला हवी, पहिली गोष्ट. आणि जितकं सूरजजी म्हणतायत तितकं सहजपणे याकडे बघता येणार नाही. अहो, लोकांच्या कराचा पैसा आहे हा. जरी दादा अर्थमंत्री असले तरी ज्या ट्रेजरीची, ज्या खजिन्याची जी राखणदार आहेत ते मालक नाही आहेत त्या खजिन्याचे. ते जर असे मतदात्यांना किंवा मतदारांना असं म्हणायला लागले की तुम्ही जर निधी दिला, तुम्ही जर मतं दिली नाहीत तर आम्ही निधी देणार नाही. आणि हे फक्त दादांचं एकट्याचं मत नाहीये. आज तुम्ही दिलीप वळसे पाटील साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यांनी मंचरमध्ये वक्तव्य केलंय की तुम्ही जर मतं दिला तर मी निधीचा पूर आणेन. चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही तुम्ही दाखवलंय. आणि अशा वेळेला ज्या म्हणजे राज्याचा प्रमुख या नात्याने देवेंद्र फडणवीसजींनी खरं म्हणजे दादांचे कान टोचायला हवे होते. पण ते सुद्धा जर दादांची बाजू घेऊन माध्यमांसमोर येणार असतील तर लोकांनी, मतदारांनी समजायचं काय? आता तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या की भाजपाने त्यांचं राजकारण किंवा त्यांची सत्ता आजपर्यंत साम दाम दंड भेद या नीतीनुसारच केलेली आहे. आणि त्याप्रमाणेच आता दादा वागायला लागले असतील. म्हणजे आता लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर तत्सम योजना असतील, अशी प्रलोभनं निवडणुकांच्या आधी द्यायची, हे सुद्धा एक प्रकारे त्यांनी केलं. त्यानंतर आता ते ब्लॅकमेलिंग किंवा धमकी द्यायला लागलेत की